सो आता आपण बघूया मर्शनस्य. आपण मगाशी बघितलेलं प्रतिमर्शनस्य, हे पण सेम असतं, फक्त यात मात्राचा फरक असतो. प्रतिमर्शनस्यमध्ये आपण काय करत होतो, स्नेहामध्ये बोट बुडवायचं आणि मग 2-2 थेंब प्रत्येक नासापुटामध्ये आपण टाकत होतो. इथे आपण काय करतो की आपली जी इंडेक्स फिंगर आहे त्याचे पुढचे जे 2 डिजिट्स आहेत ना ते स्नेहद्रव्यामध्ये बुडवायचे, मग ते बाहेर काढायचे आणि त्यातून जो 1 थेंब पडेल असे 10 थेंब एका नासापुटामध्ये टाकायचे. आणि 10 इज उत्तम, 8 इज मध्यम आणि 6 इज हीन. सो ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की हाताची जी तर्जनी आहे दॅट इज इंडेक्स फिंगर आहे त्याचे 2 पेरे स्नेहद्रव्यामध्ये बुडवायचे, मग जो थेंब पडेल दॅट इज आपला 1 थेंब, असे आपण 10, 8 आणि 6, दिस इज उत्तम, मध्यम आणि हीन मात्रा, दिस इज आपला मर्शनस्य. जे प्रतिमर्शनस्य सारखंच आहे पण तिथे आपण 2 थेंब टाकत होतो, इथे आपण 10, 8 आणि 6 थेंब टाकतो. मग इथे आपण एकच गोष्ट बघतोय ना सारखं, प्रतिमर्श मर्श प्रतिमर्श मर्श. सो ह्यांच्यातला डिफरन्स तर विचारतीलच एक्झाममध्ये की प्रतिमर्श आणि मर्शनस्यमध्ये काय डिफरन्स आहे. सो इथे 6 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं तर आपण मेन स्टार्टिंगला सांगितलं की इथे मात्राचा डिफरन्स असतो. सो आपलं जे प्रतिमर्शनस्य आहे त्यात मात्रा असते 2 बिंदू, 2 थेंब टाकतो आपण. वेराज जे मर्शनस्य असतं त्यात 3 मात्रा असतात, 10, 8 आणि 6. सो फर्स्ट पॉईंट झाला आपला मात्रा. सेकंड आहे अर्ह. आता जे प्रतिमर्शनस्य होतं ते आपण फक्त 2 थेंब टाकत होतो आणि ते एकदम क्यूट नस्य होतं. सो वीक लोकांमध्ये आपण ते देत होतो. सो प्रतिमर्शनस्यसाठी अर्ह होतं दुर्बल, बाल, वृद्ध, सुखासीन, जे क्षतग्रस्त आहेत. पण आपण मगाशी सांगितलेलं प्रतिमर्शाच्या वेळेस की आपण थोडंच देतोय, त्यामुळे जे अशा व्याधी आहेत ज्यांच्या दोषांचा उत्कर्ष झालेला आहे तिथे आपण प्रतिमर्श नाही देऊ शकत, नाही तर ते अजून स्टिम्युलेट होतील ते दोष, त्यामुळे तिथे आपण नव्हतं देऊ शकत. सो तिथे आपण देऊ शकतो मर्शनस्य. सो मर्शनस्य अर्ह कुठे सांगितलंय, दुष्टपिनस, मध्यपित, कृमी झाल्या असतील, कर्णबाधिर्य, उत्कृष्ट दोष असतील किंवा जे काही ऊर्ध्वजत्रुगत व्याधी आहेत ज्यांच्या दोषांचा उत्क्लेश झाला आहे, अशा सगळ्यामध्ये आपण मर्शनस्य देऊ शकतो. आता सेकंड येतं कार्मुकत्व. जे प्रतिमर्शनस्य होतं ते एकदम थोडंसं देत होतं, आपण 2 थेंब देत होतो. 2 थेंबांनी कायच फरक पडणार आहे, लगेच तर घंटा रिझल्ट दिसणार नाही आहेत. सो हे चीर कार्य दॅट इज क्रॉनिक, म्हणजे खूप टाईम नंतर ह्याचे रिझल्ट दिसतात. सो ह्याचं ॲक्शन कार्मुकत्व दॅट इज मोड ऑफ ॲक्शन जे आहे हे चिरकार्य आणि गुणांमध्ये एवढं काही छान नाही आहे, ह्याने एवढे काही गुण दिसत नाहीत आपल्याला. वेरॅज जे मर्शनस्य आहे ते एकदम शीघ्र कार्य, लगेच फास्ट ॲक्शन करतं आणि गुणांमध्ये पण एकदम प्रशस्त आहे, खूप भारी गुण देतं हे. सो मर्शनस्य जे आहे ते एकदम शीघ्र कार्य आणि गुणांमध्ये पण प्रशस्त आहे. वेरॅज जे प्रतिमर्शनस्य आहे ते लवकर काय रिझल्ट देत नाही आणि गुणांमध्ये पण एवढं काही छान नाही आहे. सो हे झालं कार्मुकत्व. आता नेक्स्ट पॉईंट येतं व्यापद. आपण प्रतिमर्श सांगतानाच सांगितलेलं की ह्याचे काहीच प्रॉब्लेम्स नसतात, ह्याने हे दोषांना हात पण लावत नाहीत, ह्यात काहीच दोष निर्माण होत नाहीत. वेरॅज जे मर्शनस्य आहे त्यात व्यापद होण्याचे चान्सेस असतात, कारण ह्यात खूप स्नेह देतोय ना आपण, 10 थेंब 8 थेंब म्हणजे खूप स्नेह देतोय. सो मर्शनस्यमध्ये व्यापद होण्याचे चान्सेस असतात. जे प्रतिमर्शनस्य आहे त्यात दोष कोणत्याच प्रकारचे निर्माण होत नाही, म्हणजे दोष पण निर्माण होत नाही, तर व्यापद तर कायच बोलायचं. नेक्स्ट येतं काल. आता प्रतिमर्शनस्य जे आहे ते आपण सांगितलं आपण कधी पण देऊ शकतो, सकाळ संध्याकाळ द्या, कोणत्याही ऋतूत द्या, कोणत्याही वयात द्या. आणि सुश्रुताचार्यांनी 14 काल सांगितलेले, वाग्भटाचार्यांनी 15 काल सांगितलेले. वेरॅज जे आपलं मर्शनस्य आहे ना हे नस्य कालामध्येच द्यायचं, म्हणजे वयाचा विचार करा, ऋतूचा विचार करा, कालाचा विचार करा आणि मगच मर्शनस्य द्या. हे झालं आपलं काल. लास्ट पॉईंट येतो तुलना. आपण त्याला कशासोबत कम्पेअर करू शकतो. आता जे प्रतिमर्शनस्य आहे त्यात आपण थोडंसं स्नेह देतोय बॉडीमध्ये, सो मात्रा बसती, परत रसायनसारखं काम करणार, वातात पीकसारखं काम करणार. वेरॅज जे मर्शनस्य आहे त्यात आपण खूप जास्त स्नेह देतोय ना, सो ते अनुवासन बस्तीसारखं काम करेल, अच्छ स्नेहपानसारखं काम करेल, कुटी प्रावेशिक रसायनसारखं काम करेल. सो हे झालं डिफरन्स. काय काय पॉईंट्स बघितले आपण, 6 पॉईंट्स. पहिलं तर मात्रेचा डिफरन्स बघितला, मग अर्ह अनर्ह म्हणजे कुठे काय अर्ह आहे ते बघितलं, मग कार्मुकत्व कोण लगेच ॲक्शन दाखवतोय, कोण लेट ॲक्शन दाखवतोय, मग व्यापद कोणामध्ये व्यापद होणार, कोणामध्ये फार दोष पण उत्पन्न होणार नाहीत, मग काल ही कधी पण करू शकता, आणि एक आहे जे फक्त नस्य कालामध्येच केलं पाहिजे.
मग आपण कंपॅरिझन बघितलं की बाकी जे आपले प्रोसिजर्स आहेत त्यांच्यासोबत कोणासोबत कम्पेअर होऊ शकतं. सो हे झाले आपले 6 पॉईंट्स: मात्रा, अर्ह, कार्मकत्व, व्यापद, काल आणि तुलना. परत एकदा लास्ट टाइम एकदम पटकन बघून घेऊया. जे आपलं प्रतिमर्शनस्य आहे त्यात मात्रा असते 2 बिंदू. जे मर्शनस्य आहे त्याच्यामध्ये मात्रा असते 10, 8 आणि 6 बिंदू. जे प्रतिमर्शनस्य आहे दॅट इज अर्ह इन क्षतग्रस्त, दुर्बल, बाल, वृद्ध, सुखासीन. जे मर्शनस्य आहे दॅट इज अर्ह इन दुष्ट, पीनस, मद्यपान, मद्यपित, मग कृमी, कर्णबाधिर्य, उत्कृष्ट दोष, ऊर्ध्वशत्रुगत व्याधी ह्यांच्या सगळ्यांमध्ये. म्हणजे कार्मकत्व बघायचं झालं तर प्रतिमर्शनस्य हे चिरकार्य आणि गुणांमध्ये पण हीन आहे. वेळेस जे मर्शनस्य आहे ते शीघ्रकार्य आणि गुणांमध्ये प्रशस्त आहे. व व्यापदचं बोलायचं झालं तर प्रतिमर्शनस्यमध्ये कोणत्याच प्रकारचे दोष निर्माण होत नाहीत. वेळेस मर्शनस्यमध्ये व्यापद उत्पन्न होऊ शकतात. मग काल बोलायचं झालं तर प्रतिमर्शनस्य आपण कधी पण देऊ शकतो, कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्या पण वयामध्ये, कधी पण, सकाळ संध्याकाळ कधी पण. आणि सुश्रुताचार्यांनी 14 काल सांगितलेत, वाग्भटाचार्यांनी 15 काल सांगितलेत प्रतिमर्शनस्य देण्यासाठी. वेळेस जे मर्शनस्य आहे ते आपण कधी पण देऊ शकत नाही. हे आपण नस्य कालामध्येच द्यायचं. इथे वयाचा विचार करायचा, ऋतूचा विचार करायचा, कालाचा विचार करायचा आणि मगच मर्शनस्य द्यायचं. नेक्स्ट येतं तुलना. प्रतिमर्शनस्यला आपण कम्पेअर करू शकतो विथ मात्रा बस्ती, रसायन, वातात्पिक. जे मर्शनस्य आहे दॅट कॅन बी कम्पेअर्ड विथ अनुवासन बस्ती, अच्छ स्नेहपान, कुटीप्रावेशिक रसायन. सो हे झालं डिफरन्स. सो ओव्हरऑल आपण नस्य तर बघितलंच, पण सगळे जेवढ्या पण ग्रंथकारांनी नस्य सांगितले आहेत, उपनस्य सांगितलेत, म्हणजे नस्याचे जे प्रकार सांगितलेत, उपप्रकार सांगितलेत, ते सगळे एकत्र केले तर ओव्हरऑल टोटल 20 टाईप्स येतात नस्याचे. तिथं सांगितलेत, एकदा पटकन बघून घेऊया. नावन, अवपीडन, प्रतिमर्शद, मापन, धूम, बृहन, शमन, विरेचन, कर्षण, स्नेहन, मर्श, प्रायोगिक, स्नेहिक, विरेचनिक, तर्पण, शिरोविरेचन, नस्य, संज्ञा, प्रबोधन, स्तंभ, शोधन. हे असे 20 टाईप्स सांगितलेत. आणि आश्रयभेदाने 7 टाईप्स सांगितले जे आपण बघितलेले की फल, पत्र, मूल, कंद, पुष्प, निर्यास, त्वक. सो असे 20 टाईप्स आणि प्लस आश्रयभेदाने 7 टाईप्स असे नसत्याचे एवढे 27 टाईप्स पडतात.